आता बघत मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर विधेयकावर सलग 3 दिवस सभागृहात चर्चा होणार। सभागृहातील चर्चा वादळी ठरण्याची शक्यता आहे। बळजबरीने फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं जात असल्याच्या घटना समोर आल्या। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून आता कुठल्याही धर्मावर अन्याय नाही, कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा। धर्मांतराविरोधी विधेयकाच्या पाठीशी उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, मात्र त्यातील बाबी समजून घ्याव्या लागतील। राज्य सरकारनं बाजू मांडली पाहिजे, उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका। धर्मांतर बंदी कायद्याला विरोध करणार। धर्मांतर बंदी कायद्यावर काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाडांची प्रतिक्रिया। कलम 25 आणि 26 मध्ये बदल केला तर त्याला आमचा विरोध, अशीही प्रतिक्रिया। विरोधी पक्ष नेत्याची निवड कधी होणार? उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांकडे विचारणा। प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राहुल नार्वेकरांचं उत्तर। विरोधी पक्ष नेतेपदाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट। सुनेत्रा पवारांविरोधात आमचा पक्ष उमेदवार देणार नाही असं केलं स्पष्ट। तर बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे, संजय राऊत यांचं वक्तव्य। केरळ विधानसभेसाठीही भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये केरळमधील 47 उमेदवारांची नावं। केरळच्या विधानसभेसाठी 9 एप्रिलला मतदान। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये भाजपने 144 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत। शुभेंदू अधिकारी यांना 2 जागांवर उमेदवारी देण्यात आली। भवानीपूरमधून शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी लढत आहे। तर केरळ विधानसभेसाठी भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 47 उमेदवारांची नावं आहेत। भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखरम नेमोम या मतदारसंघातून उमेदवार आहेत। देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक महत्त्वाची आहे। निवडणूक आयोग कोणत्याही पक्षावर चालत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बदलले होते। ममता बॅनर्जींनी देखील हे स्वीकारलं पाहिजे, त्यावर आंदोलन करणं चुकीचं, फडणवीसांचा पलटवार। तर आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानं वाद। आव्हाडांच्या वक्तव्यानं विधानसभेमध्ये गोंधळ। सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर आव्हाडांकडून माफी, तर यापुढे महापुरुषांवर वक्तव्य केल्यास निलंबित करणार, विधानसभा अध्यक्षांची ताकीद। गद्दारीवरून अनिल परब आणि उदय सामंतांमध्ये जुंपली। विधान परिषदेत अनिल परब आणि उदय सामंतांची गद्दारीवरून एकामेकांवर टीका। 3 वर्षात सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी मिळाले, गद्दारीची किंमत दिली गेली, परबांची टीका। तर गद्दारीचा विषय आणायला नको होता, सामंतांचं परबांना उत्तर। पुणे जिल्हा परिषदेच्या उद्या अर्थसंकल्प जाहीर होणार। यंदाचा अर्थसंकल्प हा 250 ते 300 कोटींचा असेल असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। झेडपी सीईओ गजानन पाटील अर्थसंकल्प सादर करणार। अजित पवारांच्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स भारतातच डिकोड होणार। तपासासाठी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचा वापर केला जाणार। एआयबी कडून सखोल चौकशी सुरू, केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची राज्यसभेत माहिती। खासदार सुरेश मात्रेंकडून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेण्यात आली। नवी मुंबई विमानतळात दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत भेट झाल्याची माहिती आहे। तर येत्या 2 आठवड्यामध्ये नामकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार, नायडू यांनी ही माहिती दिली। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीकरांचे प्रश्न सोडू, योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। अमरावतीतील 555 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली। राज्यभरामध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक तयारीला वेग आलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदारांकडून प्रभाग रचनेसाठी पाहणी करण्यात येते। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली। जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी आता तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली। लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या आशा पाटील तळेगावकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे यांची निवड झाली आहे। हात उंचावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आलं। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना युतीला 34 तर काँग्रेसला 25 मतं पडली।